स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। विट्यात महिलांची तुडुंब गर्दी, भाजपकडून अनिल बाबर यांची फिल्डिंग। शीतल बाबर म्हणाल्या, अडल्या नडल्याचा मैत्र होतो, सत्य न्यायाचा मंत्र देतो, वारा होऊन क्षणात येतो। आमचे दिलदार मित्र चितळे गावचे सुपुत्र मान्य वैभव भैया गुरव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक रविराज ज्वेलर्स विटा, रविराज फायनान्स, महालक्ष्मी ज्वेलर्स तरदळ, सिद्धनाथ ज्वेलर्स उमरस, त्रिमूर्ती रिफायनरी, चंद्रकांत शेठ, सुनील शिंदे, रविशेठ यादव, प्रदीप मोहिते, कपिल कुंभार, सोन्या, राजू सावंत, वैभव सावंत, सोनू भैया महाडिक, भरत देशमुख, राजा, अर्जुन, सुंदर, 1616 ग्रुप अँड रविराज ग्रुप, हिंगणगादे, गार्डी, घानवड, विटा, चितळी, कोतीज। हो भाडी फासून इथली माती, मन मनात उजळे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विटा येथे भाजपचे अनिल बाबर, शिवसेना व मित्र पक्षाच्या वतीने महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता। देवताताई अनिल आप्पा बाबर व शीतलताई अमोल बाबर यांनी या कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते। इथं येणाऱ्या प्रत्येक महिलांना वाण म्हणून साड्यांचे वाटप करण्यात आले। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अनिल आप्पा व अमोल दादा या भावंडांना शुभेच्छा देण्यासाठी हजारो महिलांनी गर्दी केली होती। पंचफुला मंगल कार्यालयात या समारंभासाठी महिलांची एकच रांग लागली होती। वृद्ध महिलांपासून अनेक महिला या ठिकाणी या समारंभामध्ये सहभागी झाल्या होत्या। एकूणच भाजपचे ज्येष्ठ नेते अनिल बाबर यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महिलांसाठी राबवलेला हा उपक्रम विट्यासह परिसरात जोरदार चर्चेत आहे। नाही, खूप छान यांचा उपक्रम आहे, सर्वांसाठी सारखाच आहे आणि प्रत्येक वर्षी हळदी कुंकवाला येतो, छान सेवा वगैरे मिळते, प्रत्येकाचा आदर आहे। काय वाटतंय? आनंद वाटते। दरवर्षीप्रमाणे अनिलप्पा बाबर आणि अमोलदादा बाबर यांनी या वर्षी सुद्धा हळदी कुंकवाचा कार्यक्रम इथे राबवलेला आहे। आम्ही मागच्या वर्षी सुद्धा आलो होतो, या वर्षी सुद्धा आलोय। मागच्या वर्षीची पण क्वालिटी एकदम छान होती साड्यांची आणि या वर्षी सुद्धा छान आहे आणि असंच आम्ही महिला दरवर्षी पण येऊ आणि असाच कार्यक्रम त्यांनी दरवर्षी राबवावा आणि एक महिलांना एक संधी मिळते हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी। आणि ही जी गर्दी जी बाहेर आपण बघतोय ही काय ओढून ताणून आणलेली गर्दी नाही आहे, ही बायकांनी आपल्या पण मनानं आलेली गर्दी आहे आणि असेच त्यांनी कार्यक्रम राबवावे महिलांसाठी, एवढीच मी अपेक्षा करते। थँक्यू। सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा आपण सर्व पक्षीय म्हणूयात, म्हणजे भाजप, शिवसेना आणि मित्र पक्ष यांच्या वतीने आपण हळदी कुंकू समारंभ इथे आयोजित केलेला आहे आणि तुम्ही बघत असाल दूर दूर पर्यंत दर वर्षीप्रमाणेच रांग लागलेली आहे महिलांची। सगळ्या महिला अगदी आपुलकीने येत आहेत आणि यावर्षीचं थोडंसं मी कार्यक्रमाचं स्वरूप सांगेन, म्हणजे मागच्या वर्षीच्या महिला तर येतातच आहेत यावर्षी हळदी कुंकूचा मान घ्यायला, पण यावर्षी महिलांची फक्त विट्यातूनच नाही तर पंचक्रोशीतील महिला पण येत आहेत, आवर्जून येत आहेत, खेडेपाड्यातल्या महिला पण येत आहेत। याचं कारण असं आहे की मागच्या वर्षी आदरणीय अनिल अप्पांनी आणि आदरणीय दादासाहेबांनी जे साड्यांमार्फत प्रेम त्यांना दाखवलेलं आहे ते त्यांनी मागच्या वर्षी पण स्वीकारलं आणि यावर्षी आवर्जून अजून या दोन भावंडांना आशीर्वाद देण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात महिला इथे पोहोचल्या आहेत आणि मला असं वाटतं की मागच्या वर्षीचं वाण आणि त्याची क्वालिटी जी आहे ती अगदी मनापासूनची आहे आणि म्हणूनच यंदा पण या वर्षी खूप हजारो संख्येने या महिला इथे उपस्थित राहिलेल्या आहेत। पण या महिला उपस्थित ज्या राहिल्या त्यांची इथे उभी असलेली ऑर्गनायझिंग टीम मधली प्रत्येक महिला, म्हणजे आमच्या देवता वहिनी असतील, आमच्या नेहाताई असतील, आमच्या सर्व ज्या महिला इथे आहेत त्यांचे खरं तर अगदी प्रामुख्याने कौतुक करावं असं वाटतं की एवढा मोठा समारंभ ऑर्गनाईज करणं ही काही छोटी गोष्ट नाहीये आणि ह्या सगळ्या महिलांनी तो एकत्रितपणे छान प्रकारे आणि कुठेही कोणाचा अवमान न होता जे नियोजन केलेलं आहे ते अगदी कौतुकास्पद आहे। तर या सगळ्या महिलांचं तर अभिनंदन म्हणतेच, पण येणाऱ्या सगळ्या महिलांना पण आभार, त्यांचे खूप खूप आभार की दरवर्षीप्रमाणे त्यांनी उपस्थिती दर्शवली। धन्यवाद। येणाऱ्या महिला यांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केले आहे, जे आतापर्यंत सहकार्य केले आहे असे शेवटपर्यंत सहकार्य शांततेने आणि उत्साहाने येत राहावे। हा जो कार्यक्रम आहे तो अशा प्रकारे चालू राहावा आणि त्यांचे पण या कार्यक्रमाच्या वतीने मी आभार मानते। आदरणीय अनिल भाऊंचे कृपा, आशीर्वाद आणि आप्पांचे मार्गदर्शन आणि त्यांचे आशीर्वाद ह्या कृपेनं हा कार्यक्रम चालू आहे
आणि सर्व पक्षातील महिला बंधू भगिनी सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे. दरवर्षी असाच उत्साह वाढावा आणि सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं. येणाऱ्या सर्व कुठल्याही कार्यक्रमात किंवा सामाजिक कार्यक्रमात सगळ्यांनी आमच्यासाठी भाग घ्यावा, असं सहकार्य करावं हीच विनंती. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.